शेतकरी मित्रांनो, आता लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पीक विमा जमा होणार आहे व ते शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये जे काही पीक विमा शेतकरी पात्र असणार आहेत त्यांना पीक विमा लवकरात लवकर मंजूर होणार आहे। व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते पण पाहून घ्या। शेतकरी मित्रांनो, नांदेड असो, लातूर असो, अहमदनगर असो, संभाजीनगर असो, नगर असो किंवा आपले जे काही हिंगोली असो, परभणी असो, जालना असो, आपले अकोला असो, असे बरेचसे जिल्हे आहेत की जे याच्यामध्ये समावेश आहेत। आता या समावेश असल्यामुळे काही जिल्हे 25% अग्रिममध्ये मंजूर आहेत, काही जिल्हे वैयक्तिक क्लेममध्ये मंजूर आहेत। आता समजा जिल्ह्यांचे सोडून द्या, पण तुम्हाला हे पैसे किती मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो, हे तुमच्या नुकसानावर आहे। तुमचे अर्धा एकर नुकसान झालेले, 1.5 एकर झालेले, का हेक्टर झालेले, का 2 हेक्टर झालेले, याच्यावर डिपेंड असणार आहे। व त्याचबरोबर त्या नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये तुमचे पीक कोणते होते याच्यावर पण डिपेंड राहणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी माहीत आहेत की आम्हाला जे काही अग्रिमचे विधानसभेच्या निवडणुकीआधी काही शेतकऱ्यांना पैसे पडले होते, तर ते किती पडले होते तर शेतकरी मित्रांनो 12,500 ते 32,500 या दरम्यान शेतकऱ्यांना पैसे पडत आहेत, म्हणजे की पडणार आहेत। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, अर्थातच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की पैसे तुम्हाला तुमच्या शेतीच्या जे काही शेतात पीक होतं त्याच्यावर पडणार आहेत। म्हणजे की तुमचे आता सोयाबीन असन किंवा कापूस असन किंवा आपली फळबाग असन, केळी असतान, ऊस असन, इतर कोणती पिकं असतान व तुमचे नुकसान झालेले कृषी अधिकाऱ्यांनी यांनी पाहिल्यानंतर तुम्हाला जे काही पीक विमा आहे तो मंजूर केला असेल। त्यानंतर बरं शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते की 25% तर मिळतच आहे, पण 2024चा उर्वरित 75% पण मिळणार का? तर शेतकरी मित्रांनो, तो पण मिळणार आहे। आता तुमच्या तालुका नाही, जिल्हा नाही व गाव नाही, याद्वारे तुम्हाला जी काही आणेवारी घोषित करण्यात आलेली जिल्हा अधिकाऱ्याद्वारे, म्हणजे की तुमच्या गावाची 50 पैशापेक्षा कमी आणेवारी आली असेल व ते 75%चा विमा असेल तर तुम्हाला 75% पण पीक विमा मिळू शकतो। आणि तुमच्या गावाची जर 75 म्हणजे की 25% मध्ये आली असेल व 75% मध्ये कमी आले, जास्ती आली असेल आणेवारी, तर तुम्हाला हे काही 75%चा पीक विमा मिळणार नाही, अशा प्रकारची ही माहिती आहे। व त्या शेतकरी मित्रांनो, हे पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात, कारण की माणिकराव कोकाटे साहेब, राज्याचे कृषी मंत्री यांनी सांगितलेलं आहे की पैसे जमा करताना आम्ही DBTद्वारे जमा करणार आहेत व संपूर्ण शेतकरी पात्र असताना त्यांनाच पैसे जमा होणार आहेत। जे काही बोगस पीक विमा प्रकरणामध्ये जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले ते समधे भरून काढणार आहेत व तसेच जे काही शेतकरी पात्र होते पण त्यांना पैसे मिळाले नाही, त्याच्यामुळे हा क्लेम कॅल्क्युलेशन सुरू केलं तर ते पण संपणार आहे व ते संपल्यानंतर तुमच्या पैसे खात्यावर जमा होणार आहेत। आता 75% पर्यंत क्लेम कॅल्क्युलेशन संपल्यात आलेलं आहे, लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पैसे पडणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडेसे चिंतित व्हायचे नाही व आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करायचं आहे व शेअर करायचं आहे।